नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज एक दिवस उलटून गेलाय तरी बोलणं आवश्यक आहे, कारण हा विषय छोटा नाही. आणि मी फक्त आज एक दिवसापुरतं बोलणार आहे असं नाही, कारण हा विषय खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी भाजपचं नेतृत्व आपल्या हाती घेतलं, देशाचे पंतप्रधान झाले आणि देशाचं राजकारण ज्या पद्धतीत त्यांनी बदलून टाकलेलं आहे त्याचा नेमका अर्थ काय, या सगळ्याचा आशय आपल्याला काल परवाच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण होतं त्याच्या निकालातून मिळतो. माझ्या डोक्यात आता अक्षरशः शेकडो नाही हजारो संदर्भ आहेत, हजारो संदर्भ आहेत. आणि मग यातले घातपाती कोण, पाकिस्तानी कोण, दिवाळखोर आणि देशद्रोही पुरोगामी कोण, हे सगळं बोलण्यापेक्षा आपण किती नालायक आहोत यावर बोलणं आवश्यक आहे असंच मला आज वाटतं. आणि म्हणून हा विषय मी 10, 12, 15 किती व्हिडिओ होतील मला माहित नाही, पण हे संगतवार मांडणं आवश्यक आहे. कारण तरच आपल्याला मोदींनी कशापासून वाचवलं आणि आपण किती आत्मघातकी लोक आहोत, स्वतःला हिंदू आणि कडवट हिंदू आणि लिबरल आणि बुद्धिवादी म्हणवणारे सगळेच्या सगळे किती दिवाळखोर आहोत, याची साक्ष म्हणजे मालेगाव केसचा निकाल आहे. मला हा सगळा विषय एवढ्यासाठी आठवतो की मी वेळोवेळी त्यावर लिहिलेलं आहे आणि भाऊ तोरसेकरने त्यावेळेला लिहिलेले शब्द हे आज मालेगाव प्रकरणामध्ये जे निकालपत्र आलंय त्यांनी सिद्ध केलेले. मला यातला एक प्रसंग छोटासा, पुढे मी तो तपशीलच सांगेन, पण आठवतो. तो 2019चा आहे. 2019ला ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेला माझं पुन्हा मोदीच का या पुस्तकाचं इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन पुण्यात होतं. आणि त्या प्रकाशन समारंभाला कर्नल प्रसाद पुरोहित यांची पत्नी आली होती. आणि तिची माफी मागताना, त्या महिलेची माफी मागताना मला औंढा गिळता आला नव्हता, माझे डोळे भरून आले होते. मला लाज वाटली होती की मी एक भारतीय आहे की ज्या वेळेला चहूकडून घेरला गेलेला पती आणि त्यासाठी एकाकी लढणारी ही वीर पत्नी, हिच्यासाठी आपण काहीही करू शकलो नाही याची मला लाज वाटली होती. आणि त्या मंचावरून मी त्यांची माफी मागितली होती, कर्नल पुरोहितांच्या पत्नीची. आणि ती माफी मी माझी एकट्यापुरती नव्हती मागितली, मित्रांनो, तुम्ही आम्ही सगळे. कारण आम्ही ज्या वेळेला गरज होती तेव्हा ह्या देशाच्या एका अतिशय कुशल बुद्धिमान अशा सैनिकाला वाऱ्यावर सोडला होता, दुश्मनाच्या तावडीत देऊन टाकला होता. कारण दुश्मनच या देशावर राज्य करत होते, ज्याला काँग्रेस आघाडीचं राज्य म्हटलं जात होतं, जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचं सरकार होतं. आणि त्यांनी भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद हे कुभांड रचलं आणि ते इतका दीर्घकाळ चालू राहिलं. 17-18 वर्ष आपण सहन करत होतो. आपण फार मोठं काम एकच काय केलं असेल तर 2014 मध्ये त्या काँग्रेसला, त्या युपीएला पराभूत करून नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्या इतकं बहुमत दिलं, एकपक्षीय बहुमत दिलं. हे पापक्षालन होतं. आणि त्या पापक्षालनाची पोचपावती म्हणून आजच्या मालेगाव निकालाकडे बघितलं पाहिजे. अतिशय हा सगळा तुम्हाला सांगतो 2006 पासूनचा, 7 पासूनचा हा दीर्घकालीन घटनाक्रम आहे. आणि तो माझ्या डोळ्यासमोर आहे, डोळ्यासमोर आहे. आपण फार फुशारक्या मारतो, पण जेव्हा लढायची वेळ येतो तेव्हा आपण शेपूट घालून पळतो आणि तुकाराम ओंबळे यांचे पुतळे उभारतो.
पण तुकाराम ओंबळे यांचा आदर्श आपल्या जगण्यात आणण्याचा काडी मात्र प्रयत्न आपण करत नाही. हे अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे. म्हणून मी एक हिंदी मध्ये जे व्हिडिओ करणार आहे ती सुद्धा मी मालिका करणार आहे आणि त्याचं मी शीर्षक ठेवलेलं आहे, ना शहीद हुए है उनकी जरा याद करो बेईमानी. इथे या देशामध्ये हौतात्म्य त्यांना दिलं जातं की ज्यांनी देशाशी बेईमानी केली आणि जे खरोखर देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करतात त्यांचा अपमान आपण आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी निमूटपणे ऐकत असतो, सहन करत असतो, गिळत असतो. सावरकरांना माफीवीर म्हणून राहुल गांधी हिणवत असतो आणि त्याच्या मांडीला मांडी मतांसाठी लावून बसणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सगळे सवंगडी त्यांना क्षणभर लाज वाटत नाही आपण काय करतोय. आणि म्हणून मालेगावचा निकाल ही फार प्रचंड गुंतागुंतीची कथा आहे आणि ती एका व्हिडिओमध्ये संपणार नाही. मी 10-12 व्हिडिओ करणार आहे, कारण ते संगतवार समजून घेतलं तरच आपण मोदी पंतप्रधान झाल्यामुळे कुठल्या संकटातून बाहेर पडलो हे तुम्हाला तरच समजू शकेल. आणि ती जटिलता तुम्हाला समजून घ्यायची नसेल आणि घेता आली नसेल तर कर्माने मरा. तुम्ही शत्रूच्या आहारी गेलेले स्वेच्छा मरणाला मागणारे लोक आहात एवढंच मी सांगू शकेन. छोटी गोष्ट नाही मित्रांनो. मी तुम्हाला याची सुरुवात कुठे झाली सांगतो. सुरुवात बरं जाऊन देतो, सुरुवातीपासून पुढल्या व्हिडिओमध्ये सांगेन, पण आज एक तुम्हाला मुद्दाम आठवण सांगतो. 2008 मध्ये ऑक्टोबर मध्ये साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांना गुंतवलं गेलं मालेगाव खटल्यामध्ये. पण तो सगळा घटनाक्रम जो घडला होता, मालेगावचा बॉम्बस्फोट हा 2008 मधला नाहीये. त्यातले आरोपी म्हणून 2 वर्षानंतर लष्कराच्या मिलिटरी इंटेलिजन्स मधले कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंग आणि आणखीन 3-4 लोक होते, असीमानंद, इंद्रेश कुमार, या सगळ्यांना त्यात गोवण्यात आलं, अटक करण्यात आली. पण यांना अटक करण्यासाठी आधी काय केलं तर जे कोणी या मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करत होते ते KP रघुवंशी नावाचे जे IPS अधिकारी होते आणि त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटातले जवळजवळ 10-12 आरोपी हे अगदी बारीक सारीक पुराव्यानिशी तपास करून ताब्यात घेतले होते. ते वर्षापेक्षा अधिक काळ हे मालेगाव मधलेच आरोपी तुरुंगात होते. आणि हे सगळं चालू असताना अचानक एक घटना घडली. अलिबागला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यकर्त्यांचं एक चिंतन शिबिर होतं आणि त्यामध्ये या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी एक असं विधान केलं की त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याला एक वेगळी दिशा मिळाली की दरवेळेला फक्त अशा घातपातामध्ये एकाच धर्माचे लोक का पकडले जातात, म्हणजे फक्त मुस्लिमांकडेच आरोपी म्हणून का बोट दाखवलं जातं असा प्रश्न शरद पवारांनी विचारला. आणि दुसऱ्या धर्माचे दहशतवादी नसतातच का. आणि त्यानंतर घडलेली मोठी घटना म्हणजे या मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करणारे ATSचे प्रमुख KP रघुवंशी यांना खड्यासारखं बाजूला करून पवारांच्याच आशीर्वादाने चाललेल्या महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस सरकार आणि ज्याच्यामध्ये गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे होते त्यांनी ATSचे प्रमुख रघुवंशी यांना बदललं आणि हेमंत करकरे यांची नव्याने नेमणूक झाली. आणि बघता 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 मालेगाव बॉम्ब ब्लास्ट खटल्याची तपासाची दिशा बदलून गेली. आरोपी तुरुंगात होते
त्यांच्यावर जवळजवळ आरोपपत्र तयार करण्यात आलं होतं KP रघुवंशी यांच्या ATS टीम कडून, पण तरीही त्यांना बाजूला करण्यात आलं. त्यांच्या जागी हेमंत करकरे यांना आणण्यात आलं आणि हेमंत करकरे यांनी नव्या तत्वावर नव्या दिशेने तपास सुरू केला. अरे जो तपास पूर्ण झालेला होता त्याचा खटला पण उभा करू देण्यात आला नाही. कारण शरद पवार म्हणाले होते की मला अजिबात हे पटत नाही की शुक्रवारच्या अतिशय महत्वाच्या दिवशी नमाज चालू असताना एका मशिदीमध्ये कुठला मुस्लिम स्फोट करेल. शरद पवारांची अक्कल किती पातळ होती यावर मी तेव्हा लिहिलेलं होतं की ज्या मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला ती मशीद शिया मुस्लिमांची आहे. आणि अफगाणिस्तान असो किंवा पाकिस्तान असो, तिथे ज्या ज्या मशिदी स्फोट होतात ते दरवेळेला शुक्रवारीच होतात. जुम्मे की नमाज असते त्याच वेळेला होतात आणि सुन्नी अतिरेकी शिया मुस्लिमांना मारण्यासाठी असे बॉम्बस्फोट घडवतात. हे सुद्धा ज्या माणसाला ठाऊक नाही तो जाणता नेता कसा असू शकतो, हा सवाल मी त्यावेळेला विचारलेला आहे. पण शरद पवारांना सगळं माहिती होतं आणि त्यांच्याच या भूमिकेमुळे रघुवंशी यांच्या जागी करकरे आले आणि सगळी तपासाची दिशा बदलली. आधीचा सगळा तपास गुंडाळून टाकला गेला आणि याला एक हिंदुत्व भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद असं नाव देण्याचं कारस्थान शिजायला लागलं, सुरू झालं, अंमलात आणलं गेलं. लक्षात ठेवा, ऑक्टोबर 2008 मध्ये कर्नल पुरोहित यांना अटक झाली आणि आणखीन कोण असतील, साध्वी प्रज्ञा सिंग होते किंवा आणखीन खनसारा वगैरे अशी मंडळी होती. पण त्यानंतर अवघ्या 1 महिन्यामध्ये मुंबईवर अजमल कसाब टोळी आली आणि त्यांनी मुंबईवर हल्ला केला. जवळजवळ 250 माणसं किडा मुंगी सारखी गोळ्या घालून मारून टाकली. कल्पना करा, जर त्यावेळेला प्रसाद पुरोहित हा माणूस तुरुंगात नसता तर कदाचित मुंबई हल्ला 26/11 झाला नसता. आणि याचं कारण असं की कर्नल पुरोहित हा माणूस भारतीय सेना दलामध्ये असला, आर्मीमध्ये असला, तरीही तो बॉर्डरवर लढणारा एक सामान्य अधिकारी किंवा शिपाई नव्हता. कर्नल पुरोहित हा भारतीय सेना दलाच्या गोपनीय विभागामध्ये, मिलिटरी इंटेलिजन्स मध्ये काम करणारा होता. मला आठवतं त्यावेळेला चौधरी किंवा काय मलिक नावाचे आपले जनरल प्रमुख होते आणि त्यांनी एका टीव्हीच्या चर्चेत सांगितलं होतं, जरा फोटो दाखवताय त्या प्रसाद पुरोहितच्या छातीवर जे लेबल आणि काय ती पदकं आहेत ती बघा. या माणसाने गोपनीय विभागामध्ये लष्करासाठी प्रचंड काम केलेलं आहे. आणि ते काम असं होतं, ही कांडला पासून कोची पर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर जी पाकिस्तानी दाऊदची दहशत होती ती प्रसाद पुरोहित यांच्या गुप्तचर विभागातल्या कामामुळे जमीनदोस्त झालेली होती. आणि प्रसाद पुरोहितना तुरुंगात टाकण्यात आलं, अटक करण्यात आली, मालेगाव ब्लास्टचा आरोप ठेवण्यात आला आणि अवघ्या 1-1.5 महिन्यामध्ये पाकिस्तानची टोळी ही पार समुद्राचा प्रवास करून मुंबईत घुसली आणि 250 माणसं मारली गेली. आणि मग तुम्हाला कळेल ह्या सगळ्या खटल्याची व्याप्ती काय. मालेगाव प्रकरणामध्ये ह्याला अडकवायचं, पुरोहितला हिंदू दहशतवादाचा डंका पिटायचा आणि शेवटी पकडले गेलेले किंवा मारले गेलेले जे अतिरेकी होते 26/11चे, त्यांच्या हातात भगवं उद्धव ठाकरे बांधतात त्या प्रकारचं एक शिवबंधन किंवा भगवा धागा बांधलेला होता, जेणेकरून त्यांना मुस्लिम असूनही हिंदू दहशतवादी ठरवायचं. पुढे डेव्हिड हेडली असेल वगैरे ह्यांनी सगळ्या साक्षी दिलेल्या, त्यात मी जाण्याची गरज नाही. पण हे केवढं मोठं कारस्थान होतं. त्याचं कारण तुमचा देश ISIच्या हातचं बाहुलं असलेला पक्ष आणि त्याचं नेतृत्व चालवत होतं. 26/11चा मुंबईवर हल्ला झाला
त्यावेळेला ज्या यंत्रणेने, ज्या प्रशासनाने मुंबई हल्ल्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करायची, ती भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची सर्वोच्च सचिव मंडळी पाकिस्तानात इस्लामाबाद जवळ मरे नावाचं पर्यटन स्थळ आहे, तिथे बिर्याणी खात होती आणि मुंबईवर हल्ला झाला 26/11च्या संध्याकाळी. तो रात्री 12 वाजून गेले तरी भारताच्या गृह सचिवांना, तत्कालीन गृह सचिव मधुकर गुप्ता यांना माहिती नव्हता. आणि मधुकर गुप्ता हे एकटेच मरी या इस्लामाबादच्या पर्यटन स्थळी नव्हते. त्यांच्यासोबत गृह खात्याचे ऍडिशनल सचिव, उपसचिव, हे सगळं शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये पुख्खा झोडत होतो, मेजवानी करत होतं. आणि मुंबईमध्ये पाकिस्तानचे अतिरेकी लोकांना किडा मुंगीसारखे मारत होते. मुंबईत आणि भारतात कायदा व्यवस्था हाताळणारी सर्वोच्च यंत्रणा पाकिस्तानात जाऊन ओलीस असल्यासारखी राहिलेली होती. त्यांना भारतात परतायला 26 तास लागले घटनेनंतर. इथे तुमच्या लक्षात येईल की भारत सरकार तेव्हा युपीए चालवत नव्हती, काँग्रेस चालवत नव्हती. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ची कठपुतळी भारतामध्ये राज्य करत होती. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा 2008 मध्ये 26/11 आम्ही 2009 अवघ्या 1 वर्ष नाही 6 महिन्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये आपण, तुम्ही, आम्ही सगळ्यांनी या देशात परत एकदा युपीए सरकार सत्तेत आणलं. काँग्रेसच्या 146 जागा होत्या, त्यांना 206 जागा दिल्या. ज्या मुंबईत ही सरेआम कत्तल झाली, त्या मुंबईने शिवसेना भाजप युतीच्या सगळ्या उमेदवारांना ठाण्यापासून पराभूत केलं. मुंबई ठाणे म्हणून ज्या 10 लोकसभेच्या जागा आहेत त्यामध्ये 9 जागा युपीएला, काँग्रेसला मिळाल्या. आपण किती नालायक आहोत, बेशरम आहोत, बेईमान आहोत. मतदार म्हणून सुद्धा फक्त काँग्रेसला किंवा पवार आणि सुशील कुमार शिंदे यांच्याकडे बोट दाखवून भागणार नाही. तुम्ही, आम्ही सुद्धा त्यांचे पाठीराखे होतो. मुंबईत 250 लोक मारली गेली, 800 लोक जखमी झाली, तरी आपण काँग्रेसला सत्तेत आणलं होतं. या त्या पक्षाला ना बेशरम का म्हणायचं? त्यांना सत्तेत आणणारे तुम्ही, आम्ही बेशरम नाही. आणि म्हणून हा जो मामला, आज जो मालेगाव खटल्याचा निकाल आलेला आहे, ते छोटं प्रकरण नाही, त्याचे अनेक धागेदोरे आहेत. RVS म्हणी तुम्हाला आठवणार पण नाही, मेहबूब मुजावर तुम्हाला आठवणार सुद्धा नाही. डझनावरी नावं आहेत महत्वाची, जी तुम्हाला आता आठवणार पण नाहीत, जी या सगळ्या प्रचंड प्रदीर्घ कथानकामध्ये गुंतलेली आहेत, जी वास्तव कथा आहे. आणि म्हणून हा विषय तुम्हाला आवडो ना आवडो, ज्यांना आवडेल, जे माझ्या भूमिकेचे आहेत, त्यांच्यासाठी ही सगळी गुंतागुंतीची कथानक आहे. हे मी कदाचित 10, 12, 15 व्हिडिओ मधून मांडणार आहे, क्रमाक्रमाने मांडणार आहे. कारण ते जर समजून घेतलं नाही तर असंच संकट पुढे येणार आहे. या संदर्भात एक शेवटचा महत्वाचा विषय सांगून थांबतो, कारण अजून मी कथानकाला सुरुवात केलेली नाही. मला वाटते 2016 मध्ये कधीतरी 8 वर्ष तुरुंगात सडत पडलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिला, 8 वर्ष. तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी व्यक्त केलेलं मत लक्षात घेण्यासारखं आहे. कुठल्या तरी एका समाज घटकाला खुश ठेवण्यासाठी एका निरपराधाला पुराव्याशिवाय 8 वर्ष तुरुंगात ठेवता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी कर्नल पुरोहितना जामीन देताना म्हटलं होतं. इथे तुमच्या लक्षात येईल की पुरोगामी, सेक्युलर बनवणारे आणि शासन आणि राजकारण करणारे हे हिंदूंच्या जीवावर किती उठलेले आहेत. अगदी पाकिस्तानचे जिहादी, आणखीन कोण अल-कायदावाले, यांच्यापासून भारतातल्या बहुसंख्य हिंदूंना धोका नाही, इतका भारतातल्या तथाकथित पुरोगामी सेक्युलर लोकांना पासून भारतीय हिंदूला
भारतीय हिंदू समाजाला आणि भारताच्या भारतीयत्वाला, हिंदुत्वाला अतिशय गंभीर धोका आहे. आणि तो समजण्यासाठीच मी 10-12 व्हिडिओ किती होतील तितके करणार आहे. कारण यातली सगळी गुंतागुंत तुम्ही समजून घेतलीत तर तुमच्या विरुद्ध एक हिंदू म्हणून काय भीषण भयंकर कारस्थान शिजवलं जातं, राबवलं जातं आणि आपलीही त्यासाठी मदत घेतली जाते, हे रहस्य तुम्हाला उलगडणार नाही. आणि म्हणून मालेगाव ब्लास्टचा विषय जो आहे तो सोपा नाही, सोपा नाही. कोणाकडे तरी बोट दाखवून संपणार नाही. आणि आपल्यासारखे नालायक आहेत म्हणूनच या सगळ्यामध्ये सहभागी असलेल्या नालायक गृहमंत्र्याची मुलगी आज लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणायला धजावते. तो आपला बेशरमपणा आहे, आपला नाकर्तेपणा आहे. म्हणून प्रणिती शिंदे एवढं बोलू शकतात. इथेच थांबतो. बाकी आपण पुढच्या व्हिडिओत ऐकू, अतिशय क्रमवारीने एकमेकाशी धागे जुळवून ऐकू. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.